जर आपण वय, उंची आणि तुमचं वजन याचा जर विचार केला तर ऍक्च्युली कशा पद्धतीने आपण ते पाहू शकतो, बरोबर? तर ते खूप सोपं आहे. जर समजा तुम्हाला सेंटीमीटर मध्ये उंची माहिती आहे तुमची, उदाहरणार्थ माझी उंची आहे 177 सेंटीमीटर, राईट? मी इथे सगळं लिहून ठेवलंय. 177 सेंटीमीटर म्हणजे 5 फूट 10 इंच. तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये लिहू शकता किंवा तुम्ही हा व्हिडिओ कधी पण पाहू शकता. असं हे नाहीये की तुम्हाला हा व्हिडिओ संपल्यानंतर ते लक्षात नाही राहणार. तर 5 फूट 10 इंच ही माझी उंची आहे. सेंटीमीटर मध्ये 177 सेंटीमीटर आहे. तर माझं वजन किती पाहिजे? तर माझं वय आता 39 आहे आणि उंचीनुसार, माझ्या सेंटीमीटरच्या उंचीनुसार मी माझ्या ह्याच्यातून 177 मधून 100 वजा करणार आहे. तर 100 वजा केल्यानंतर जे उत्तर येतं ते 77. म्हणजे माझं आयडियल वेट म्हणजे उंचीनुसार माझं जे वजन पाहिजे तर ते किती पाहिजे? 77. बरोबर. जर माझं वजन 77 आहे आणि मी जर ते 77 वजन आयुष्यभर मेंटेन ठेवलं तर मला नक्कीच त्याचा फायदा होईल. तर माझं काय मत आहे, तुम्ही तुमच्या उंची सेंटीमीटर नुसार, इंचेस नुसार, समजा फुटामध्ये जर तुमची हाईट असेल उंची, तर तुम्ही ते मोजून तुमच्या उंचीनुसार जे तुमचं वजन आहे, समजा तुम्ही पुरुष आहात तर तुम्हाला किती वजन, 177 सेंटीमीटर जर समजा तुमची उंची आहे तर त्याच्यातून तुम्हाला 100 वजा करायचे. आणि ऑलमोस्ट स्त्रियांनी काय करायचंय, तुमची जी उंची आहे, सपोज एखाद्या महिलेची उंची आहे 160 सेंटीमीटर, तर तुम्ही मात्र 105 वजा करायचे, जे येणारं उत्तर आहे 55. ते तुमचं आयडियल वेट आहे. समजलं किती सोपं आहे? तुमचं वजन तुम्ही जर आयडियल वेट वर ठेवलं तर तुम्हाला येणाऱ्या 30-40 वर्षापर्यंत काहीही होणार नाही. त्याचं कारण असं, वजन तुमच्या उंचीनुसार असल्यामुळे तुमचं गुडघे दुखणार नाहीयेत, तुमचे कुठलेही जॉईंट्स दुखणार नाहीयेत, किंवा तुम्हाला अनहेल्दी लाईफस्टाईल सुद्धा कॅरी करायची गरज नाहीये. जसं की तुम्हाला भूक पण जास्त लागणार नाही, तुमच्या वजनानुसारच तुम्हाला भूक लागणार आहे. येस. हा झाला उंचीचा टॉपिक. दुसरा, आता तुम्ही म्हणाल की एखादा जिमचा व्यक्ती आहे, जिम करतोय आणि त्यांचं तर वजन उंचीप्रमाणे नाही, पण त्यांचं वजन आहे मसल्स मध्ये. म्हणजे जे मसल्स मध्ये वजन आहे ते आपल्यासाठी चांगलंच आहे, बरोबर? पण मला तुम्हाला काय सांगायचंय, आपण एक जनरल माहितीप्रमाणे आपलं आयडियल वेट आपल्या उंचीनुसारच असलं पाहिजे, राईट? जर तुम्ही उंचीनुसार तुमचं वजन तयार ठेवलं, मेंटेन ठेवलं, तर त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही. दुसरं, आता कॅल्क्युलेट झालं आपल्याला आयडियल वेट कसं पाहिजे काय, तर दुसरा पॉइंट काय आहे आपला? पॅरामीटर. बरोबर. म्हणजे माझं वजन तर आहे 77, पण माझ्याकडे खूप सारी चरबी आहे, पोट वाढलंय, ठीक आहे, मला चालता येत नाहीये, किंवा मला काहीतरी त्रास होतोय वजनाचा, चरबीचा, अतिरिक्त चरबी माझ्याकडे आहे आणि त्याचा मला त्रास होतोय. कधी कधी अपचन असेल, कधी कधी इम्युन सिस्टम डाऊन असेल, कधी कधी आजारी पडण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात असू शकतं, बरोबर? तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, आपले जी फॅट पर्सेंटेज आहे, चरबीचं प्रमाण, आता काही वर्डिंग जे आहे ते मला इंग्लिशच बोलावं लागणार आहे, काही जे शब्द आहेत ते माझे मराठी असणार आहे. तर आपल्या ह्या सगळ्या बोलण्यामध्ये थोडस इकडे तिकडे शब्द रचना होऊ शकते, ठीक आहे? तर आपले जे चरबीचं प्रमाण आहे ते चरबीचं प्रमाण बदलत राहत आपल्या खाण्यापिण्यावर, तर ते आपल्याला चेक करायला पाहिजे, बरोबर? दुसरं, मसल मास, आपल्या स्नायूंची ताकद. तिसरं, व्हिजरल फॅट, आपले जे शिरा आहेत, आपले जे इंटरनल ऑर्गन्स आहेत, त्याच्या आतमध्ये काय चरबीचं प्रमाण आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आयडियल पॅरामीटर शिकवतात, बरोबर? आता कधी कधी तुम्ही पाहिलं असेल, वय खूप कमी आहे, खूप सारं वजन वाढलेलं आहे चरबीयुक्त. कधी कधी तुम्ही पाहिले की वय खूप जास्त आहे, तुम्ही एखाद्या हिरोचं उदाहरण, ऋतिक रोशन 50 प्लस आहे, वाटतंय का? बॉडी नुसार वाटतंय का?
शरीर यष्टी कशी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करायला पाहिजे आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी खरंच चेक करायला पाहिजे. राईट. तिसरं, आज आपण 3 टॉपिक मध्ये पाहणार आहोत. आपण आपला आहार कसा ठेवायचा. बरोबर. आपल्या आहारामध्ये प्रोटीन खूप गरजेचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच आहाराचं बायफर्गेशन करणार आहोत. प्रोटीन मध्ये काय आहे, फायबर काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण चेक करणार आहोत डिटेल्स मध्ये. अगदी डिटेल्स मध्ये जाणार आहोत आपण. पण आज आपण पाहूया आपल्या शरीरासाठी प्रोटीन का पाहिजे. बरोबर. तर आपलं जे शरीर बनलंय हे सेल्स पासून बनलंय. बरोबर. सेल्स कसे बनतात किंवा भरपूर काही गोष्टी आहेत. तुम्ही भरपूर ठिकाणी वाचला असेल की पेशी कमी झाल्या, पेशी वाढल्या. बरोबर. भरपूर साऱ्या लोकांनी वाचलं असेल पेशी कमी झाल्या, पेशी वाढल्या. तर हे असं का होतं. का होतं असं. आपले जे बॉडी स्ट्रक्चर आहे हे सेल्स पासून बनलंय आणि सेल्स नंतर आपल्याला त्या बॉडीमध्ये ऍक्टिव्हिटी, समजा आपल्याला सकाळी झोपेतून उठायचंय किंवा झोपायला जायचं, ह्यामध्ये जे काही आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन खूप गरजेचं आहे. तर तुम्ही म्हणाल की नाही नाही प्रोटीन हा शब्द आजकाल खूप अवघड होऊन बसलाय. बरोबर. तर प्रोटीन हा शब्द अवघड होऊन बसला याचा अर्थ काय होतो. आपल्याला त्याबद्दल गैरसमज आहेत. तर हे गैरसमज आपल्याला दूर करण्यासाठी आपण त्याचा प्रथिनेमध्ये कन्वर्ट करूया. तिसरी आणि चौथीचं जर पुस्तकं जुनी तुम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये आपल्याला शिकवले प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ यावर आपलं शरीर अवलंबून आहे. बरोबर. तुम्ही गुगलला जरी पाहिलं तर आपल्या शरीरासाठी काय गरजेचं आहे तर पहिला पार्ट येईल प्रोटीन, फॅट, फायबर. ह्या 3 गोष्टी आपण समजून घेणार आहोत. आपल्याला ते शिकावंच लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला जर आपलं शरीर म्हणजे स्वतःचं शरीर 80च्या पुढे हॉस्पिटलमध्ये आजारी न पडता जास्त वेळ, मी आजारी पडण्याबद्दल मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले, आजारी पडण्याबद्दल माझं चांगलं मत आहे. पण सारखं आजारी पडणं किंवा तुम्ही लास्ट स्टेजमध्ये 60च्या नंतर जी काही लाईफस्टाईल कॅरी करणार आहे, समजतंय. हे सगळे महत्वाचे पॉइंट आहेत. तर आजच्या ह्याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्वाचं प्रोटीन समजून घेणार आहोत. किती पाहिजे हे समजून घेणार आहोत. कशा कशामधून मिळणार आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तर प्रोटीन आपल्याला आपल्या वजना इतकं पाहिजे. समजा माझं वजन 77 आहे तर मला 77 ग्रॅम प्रोटीन पाहिजे कमीत कमी 3 वेळा. तर 25 25 25 25 त्रिक 75. मग मी माझ्या सकाळच्या जेवणामध्ये 25 प्रोटीन घ्यायला पाहिजे, दुपारच्या जेवणामध्ये 25 प्रोटीन घ्यायला पाहिजे आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये 25 प्रोटीन घ्यायला पाहिजे. झालं कंप्लीट. एखाद्या वेळेस कमी जास्त झालं नो प्रॉब्लेम. कधी कधी आपण उकडलेली अंडी खातो, कधी कधी आपण चिकन खातो, तर त्याच्यामध्ये थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतं. पण जर समजा तुम्ही हे सगळं मोजमाप करून घेतलं आणि तुम्ही त्याच प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टी खाल्ल्या तर किती प्रोटीन पाहिजे प्रत्येकाला तुम्ही तुमच्या वजनानुसार लिहून घ्या. बरं, हे 3 भागामध्ये डिवाइड करायचंय का. यस. तुम्ही एका वेळेस 75 ग्रॅम प्रोटीन नाही खाऊ शकणार किंवा ते नाही खायला पाहिजे. जे गैरसमज झालेले आहेत प्रोटीन विषयी ते त्यामुळेच झालेत. आपण ते नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूया. पण आज आपण समजून काय घेणार आहोत, प्रोटीन किती पाहिजे. तर आपल्याला पाहिजे आपल्या वजनानुसार. जर तुम्ही खूप सारा व्यायाम करताय, जिमला जाताय, तर तुम्हाला समजा आपण माझंच उदाहरण घेऊया म्हणजे तुम्हाला ते प्रत्येकासाठी रिलेट करता येईल. समजा मी जिमला जातोय, माझं वजन 77 आहे, तर मला 77 गुणिले 1.5 बरोबर म्हणजे साधारण मला अर्ध प्रोटीन ऍड करायचं. म्हणजे समजा आपण 80च्या हिशोबाने गेलो बरोबर, तर मला 40 प्रोटीन ऍड करायचं त्याच्यामध्ये. राईट. जर समजा मी 75 प्रोटीन घेतोय तर मला कमीत कमी 35 प्रोटीन अजून ऍड करायचे जे की एक्स्ट्रा असेल. राईट. मग त्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला पुढे त्याच्यामधून अजून जास्त फायदा होतो. आता प्रोटीन जर समजा तुम्ही 3 भागामध्ये डिवाइड केलं तर तुम्हाला त्याचा अजून फायदा होईल. समजा
जिम करताय तुम्ही खूप जास्त, तर तुम्ही 1.5 गुणिले करू शकता तुमच्या वजनानुसार, तुम्हाला अजून त्याचा फायदा होईल. समजा तुम्ही अजून जास्त जिम करताय तर तुम्हाला 2 म्हणजे 75 × 2 म्हणजे 150 प्रोटीन पर्यंत तुम्ही जाऊ शकता. जर तुम्ही 150 प्रोटीन मध्ये गेलात तर तुम्हाला त्याचा अजून जास्त फायदा होईल. तर आज आपण जे पाहिलं प्रोटीन किती पाहिजे, एक नॉर्मल व्यक्ती, एक जिम करणारा, व्यायाम करणारा व्यक्ती. आता तुम्ही म्हणाल जिमला तर मी जात नाहीये, पण मी खूप सारे सूर्यनमस्कार करतोय, खूप सारा व्यायाम करतोय, उठक बैठक करतोय, तर तुम्ही ऍटलिस्ट 1.5 प्रोटीन म्हणजे तुमचं जे वजन आहे त्या वजनाबरोबर अजून अर्ध. समजा तुमचं वजन 60 kg आहे, तुम्हाला 60 प्रोटीन तर नॉर्मल घ्यायचंच आहे, तर तुम्ही अजून 30 प्रोटीन ऍड करू शकता, जे तुम्हाला खूप सारं गरजेचं आहे, जे तुमचे मसल्स बनवू शकतात. बरोबर. आता अजून एक, जर समजा तुम्ही प्रोटीन घेताना तुम्ही म्हणाल की प्रोटीनमुळं हे असं होतं ते तसं होतं, आपण त्यामध्ये जास्त जाणार नाही. पण जर तुम्ही प्रोटीन ज्या पद्धतीने घेताय आणि जर तुम्ही ऍक्टिव्हिटी करत नाहीये तर ते प्रोटीन सुद्धा फॅट मध्ये कन्वर्ट होतं आणि मग तुमची चरबी वाढू शकते. येस. तर मला तुम्हाला समजावून काय सांगायचंय, तुमच्या वजनानुसार जर तुम्ही प्रोटीन घेतलं तर त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. बरोबर. आता तुम्हाला याचा जास्त कधी फायदा होईल, हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमंडळी, फ्रेंड सर्कल्स, जे तुमच्या जवळची लोक आहेत, तुम्ही तुमच्या स्टेटसला ठेवू शकता. खूप साऱ्या लोकांना हा व्हिडिओ पाठवा आणि जर शक्य असेल तुम्ही माझ्या चॅनल्सला सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता. चांगल्या कमेंट्स तुम्हाला जशी माझ्या व्हिडिओ बद्दल ज्या काही कमेंट्स आहेत, तुम्ही चांगल्या वाईट तुम्हाला जे आवडेल तसं तुम्ही कमेंट करू शकता. थँक्यू सो मच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.